नमस्कार मित्रांनो, मी आहे गणेश पवार आणि आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती असायलाच हवी हा यूट्यूब चॅनल. मी या यूट्यूब चॅनलवरती सर्व शासकीय योजनांची माहिती देत असतो. शासकीय नोकरीविषयी माहिती देत असतो. आपण या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल बटन प्रेस करा. यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ आपणास पाहण्यास सर्वप्रथम प्राप्त होते. मी या चॅनलवरती विविध शासकीय योजनांची माहिती आतापर्यंत दिलेली आहे. सरकारी ज्या काही योजना आहेत, लाडकी बहीण योजना, संजय गांधी निराधार योजना, वयोश्री योजना, आणखी बऱ्याच योजना आहेत. या योजनेविषयीचे सर्व व्हिडिओ मी बनवलेले आहेत. ते ह्या व्हिडिओ संपल्याच्या नंतर मी आय बटनवरती सरकारी योजना ही लिंक दिलेली आहे, त्यावरती जाऊन आपण त्या सर्व योजनांविषयीची माहिती पाहू शकता. विद्यार्थ्यांसाठी पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना ही एक चांगली योजना आहे, अतिशय चांगली योजना आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहामध्ये राहण्यासाठी पैसे दिले जातात. अगदी आपण शाळेच्या हॉस्टेलमध्ये न राहता बाहेर रूमवरती राहायला फक्त ॲग्रीमेंट करावं लागतं आणि त्यासाठीचा अर्ज केल्याच्या नंतर आपणास हे भत्ता मिळून जाईल. तर असेच एका योजनेविषयीची माहिती मी आज आपणास देणार आहे. जे काही शेतकरी आहेत त्यांना रानामध्ये काम करण्यासाठी ट्रॅक्टर वापरावा लागतो. मोठा ट्रॅक्टर आपल्याला इतर ठिकाणी वापरता येतो, पण ज्या काही बागा आहेत किंवा छोटे शेतकरी आहेत ज्यांची छोटी रान आहेत त्यांना मोठा ट्रॅक्टर वापरणं शक्य होत नाही. मग त्यांच्यासाठी तो मिनी ट्रॅक्टर वापरता येतो. अगदी छोटी कामं करण्यासाठी मिनी ट्रॅक्टर वापरता येतो. पण काही शेतकऱ्यांना हा मिनी ट्रॅक्टर घेणंही शक्य होत नाही. म्हणूनच शासनाने त्या शेतकऱ्यांसाठी ही योजना आणलेली आहे. मिनी ट्रॅक्टरसाठी 90% अनुदान दिलं जातं. सुमारे 3.5 लाख रुपयाचं अनुदान हे मिनी ट्रॅक्टरसाठी दिले जातं. तर हे अनुदान मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा, हे अनुदान मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्र काय आहेत, ते अनुदान मिळवण्यासाठी जे काय आपली लागणारी पात्रता आहे ती काय असणार आहे, या संदर्भातीलच हा व्हिडिओ मी पूर्ण बनवलेला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आपण स्किप न करता पहा, म्हणजे आपणास या 90% अनुदानासाठीचा 3.5 लाख रुपयासाठीचा अर्ज कसा करायचा याची माहिती मिळणार आहे. चला तर मग पाहूया यासाठीची माहिती. नमस्कार मित्रांनो, मिनी ट्रॅक्टर या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आपणास समाज कल्याण विभागाच्या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर आपणास योजने या टॅब अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर आणि त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करण्याबाबतची ही एक योजना, याच्याविषयीची पूर्ण माहिती मिळून जाईल. मी आपणास इथं थोडक्यात सांगणार आहे ती माहिती. तर या योजनेचं नाव आहे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याबाबत. ही योजना राज्य सरकारची योजना आहे. या योजनेचं उद्दिष्ट आहे की अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे, त्यांच्या राहणीमानात बदल व्हावा. तसेच सदरची योजना ही 6 डिसेंबर 2022 निघालेल्या GR प्रमाणे कार्यान्वित करण्यात आलेली आहे. सदरची योजना 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचे वाटप करण्याकरता देण्यात येते. ही योजना अनुसूचित जाती व नवबौद्ध घटक यांच्या प्रवर्गासाठी लागू आहे. या योजनेच्या प्रमुख अटी काय असणार आहेत ते पाहूया. तर या योजनेच्या मुख्य महत्त्वाच्या 3 अटी खालीलप्रमाणे असणार आहेत. तर अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत. स्वयंसहायता बचत गटातील किमान 80% सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत. मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा 3.5 लाख रुपये इतकी राहणार आहे. म्हणजे आपणास मिनी ट्रॅक्टर हा 90% अनुदान हे 3.5 लाख रुपयेच मिळणार आहे. त्याच्यापेक्षा मिनी ट्रॅक्टर मोठा घेऊ शकता आपण, ते पैसे आपणास बचत गटाला भरावे लागतील. तसेच स्वयंसहायता बचत गटाने वरील कमाल मर्यादेच्या 10% स्वहिस्सा भरल्यानंतर 90% म्हणजेच कमाल 3,15,000 रुपये शासकीय अनुदान अनुज्ञेय राहणार आहे. दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप असणार आहे मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने. अर्ज करण्याची पद्धत काय असणार आहे, तर संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्या कार्यालयाकडे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटातील सदस्य अर्ज करू शकतील. या योजनेची वर्गवारी आहे आर्थिक उन्नतीसाठी व रोजगार निर्मितीसाठी.
आपण हा संबंधित जिल्ह्याच्या संयुक्त आयुक्त समाज कल्याण कार्यालयामध्ये या योजनेसाठीचा अर्ज आपणास मिळून जाईल व त्याची कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर आपणास मिनी ट्रॅक्टरसाठीचे अनुदान भेटून जाईल. मिनी ट्रॅक्टरसाठीचे अनुदान आपल्या खात्यावरती जमा होण्यासाठी आपलं खातं बँक खातं हे डीबीटी लिंक असणं गरजेचं आहे व बँक खातं डीबीटी लिंक कसं करायचं याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे. त्याची लिंक इथं आय बटनवरतीही मी देत आहे. आपलं बँक खातं डीबीटी लिंक असणं गरजेचं आहे तरच आपल्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत. आत्तापर्यंत सरकारने 2012-13 या सालात सुमारे 1597 लाख रुपये यासाठीचे खर्च केलेले आहेत. 507 लाभार्थी त्या वर्षी होते. 2013 व 14 साली 3153 लाख रुपये यासाठी खर्च केलेले आहेत व 101 लाभार्थी यांनी याचा उपभोग घेतलेला आहे. 2014-15 साली 3597 इतका लाख रुपये खर्च केलेला आहे व 1142 लाभार्थी यावर्षी होते. अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व बेल बटन प्रेस करा. चला तर मग भेटूया अशाच एका पुढील महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये.